ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, भाजपच्या 120 नगराध्यक्षांचा विजय, तर शिंदेंची सेना दुसऱ्या क्रमांकावर। विधानसभेपाठोपाठ नगरपालिकांमध्ये सुद्धा महायुतीनं 200 पारचा आकडा गाठला। महाविकास आघाडीला 50 तर स्थानिक आघाडीला 24 जागा। तर महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा, विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार, पंतप्रधान मोदींकडून कौतुक। तर महायुतीला दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात आभार, महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांचंही ट्विट। भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांकडून राज्यातील भाजप नेतृत्वाचं कौतुक, नगरपालिकेमध्ये भाजपला मिळालेल्या यशावरून नितीन नवीन आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडून भाजप नेतृत्वाचं कौतुक। नगरपालिका निवडणुकांपेक्षा सुद्धा चांगली कामगिरी भाजपची, महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त, तर आम्ही सकारात्मक प्रचार केल्याचंही वक्तव्य। निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा भरवत आनंदोत्सव साजरा, शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेला असंच यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त। त्याच ईव्हीएमवर निवडणुका, तीच बटणं, थोडा तरी बदल करायचा होता, बेईमानी करून निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा धंदा, नगरपालिका निवडणुकांच्या निकालावरून संजय राऊतांची टीका। चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पिछेहाट, चंद्रपुरात काँग्रेसला मिळालेलं यश हे रेकॉर्ड ब्रेक, वडेट्टीवारांची निकालानंतर प्रतिक्रिया। विधानसभेत केलेली ईव्हीएमची सेटिंग नगर परिषदेत भाजपनं कायम ठेवली, सत्ताधाऱ्यांकडून पैशांची गारपीट झाली, निवडणूक निकालावर संजय राऊतांचा आरोप, तर ईव्हीएम मशीन फिट नाही, तुमच्या डोक्याला फिट आली आहे, राऊतांच्या आरोपांवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। चंद्रपूरमध्ये 7 नगरपालिकांमध्ये काँग्रेसनं उधळला विजयाचा गुलाल, तर मुनगंटीवारांचं वर्चस्व असलेल्या बल्लारपूर आणि मूल नगर परिषदेमध्ये भाजपचा पराभव, पराभवानंतर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर, 4 जिल्ह्यात एकालाही मंत्रिपद न दिल्याचा फटका बसल्याचं वक्तव्य, तर त्यांना ताकद कमी पडली असेल तर ताकद देऊ, फडणवीसांचं भाष्य। नगरपंचायत नगर परिषदेमध्ये आम्ही 2 नंबरचा पक्ष, शिंदेंचं नेतृत्व सर्वमान्य, हे पुन्हा सिद्ध, उदय सामंतांचं विधान। देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी, आमदार गोपीचंद पडळकरांकडून फडणवीसांचं कौतुक, तर केवळ सांगलीतच नव्हे राज्यभरात भाजपला भरभरून यश मिळाल्याचंही पडळकरांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवायचा आहे, आपल्याला कुणीही हरवू शकत नाही, नवी मुंबईतल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर मुंबईचा महापौर कोण होईल याचा सट्टा लावला गेलाय, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं विधान, मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। केडीएमसीला मुख्यमंत्रीच महापौर देतील, 15 जानेवारीला मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी घ्यावी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवलीमध्ये मेळाव्यात वक्तव्य। ज्या भाजपशी आपली युती होती ते गायब झाले, 2 भावांकडून जे ऐकायचं ते लवकरच ऐकायला मिळेल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मशाल घरोघरी पोहोचवायची आहे, आदित्य ठाकरेंचं आवाहन। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती, ठरलेलं असताना सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले, पिंपरीतल्या फोडाफोडीवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, नवाब मलिकांना सोबत घेण्याच्या भाजपच्या विरोधावर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर मलिकांकडे मुंबई निवडणुकीची जबाबदारी देण्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार, अजित पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नंबर 1, ठाकरेंचं खराब प्रदर्शन, तर काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वाटप होत असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आणि अनिल परब यांचा आरोप। सर्वत्र भाजपची सरशी, नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकास आघाडीची अवस्था, निकालानंतर अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया, तर मनपा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आमचा विजय निश्चित आहे, भातखळकरांनी व्यक्त केला विश्वास। लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी दाखवलेलं प्रेम आज पाहायला मिळालं, 150 पार जाऊ अशी अपेक्षा होती, मात्र महायुती म्हणून 214चा हा आकडा आमच्यासाठी समाधानकारक आहे, निकालानंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। तर खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली, मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर महाजनांनी खडसेंवर फोडलं, पालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच बोलबाला असेल, विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही, निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया।
नगर परिषद झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर जिथे आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा तिथे आमचे 15 नगरसेवक निवडून आले, पंकजा मुंडेंचं भाष्य. तर परळीला बदनाम करताना लोकांना जनतेनं धडा शिकवला. परळी नगर परिषदेतील सरशीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. खासदार परळीमध्ये तळ ठोकून राहिले तरी परळीतील जनतेला काहीही फरक पडणार नाही. बजरंग सोनवणेंना मुंडेंचा टोला. तर विजयानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांची गळाभेट घेतली. तर 15 वर्षांनंतर दोघांनी पहिल्यांदाच लढवली नगर परिषदेची निवडणूक. घायल हूं इसलिए घातक हूं, धुरंधर चित्रपटाचा डायलॉग म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर निशाणा. अकलूज पालिका निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजपच हा संघर्ष झाला होता. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे यांचा विजय. विजयानंतर जयश्री भिसे यांचा जल्लोष. भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष आणि देशातही एक नंबरचा पक्ष राहील. गेवराई आणि अंबाजोगाई राखण्यात यशस्वी झालो, मात्र धारूरमध्ये निसटता पराभव झाला. निकालानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश. मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचा विजय जल्लोष. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत साजरा केला विजय. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी निकालावर काँग्रेसचा आक्षेप. मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. फेरमतमोजणी नाकारल्यामुळे काँग्रेस कोर्टात जाणार. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असा ठाकूर यांचा इशारा. तर अचलपूरमध्ये आम्हाला पराभवाची अपेक्षा नव्हती, ही निवडणूक आयोगाची मेहरबानी आहे. बच्चू कडूंचा आरोप. तर बिनविरोध निवडणूक हा तानाशाहीचा प्रकार, कडूंचा संताप. रोहित पाटलांच्या मातोश्रींना उमेदवारी देण्यात माझा मोठा वाटा. माजी खासदार संजय काका पाटील यांचा दावा. तर शरद पवारांशी कोण किती प्रामाणिक पुराव्यांसह समोर आणणार. नाव न घेता संजय काका पाटलांचा रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल. सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटलांची एक हाती सत्ता. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोष. जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांनी शंडू ठोकला. तर जयंत पाटलांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन हा जल्लोष केलाय. शिर्डीमध्ये भाजपचे उमेदवार जयश्री थोरात विजयी. तर शिर्डीतील विजयी रॅलीमध्ये सुजय विखे पाटील सुद्धा सहभागी. जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाई विजयी. जनाबाई रंधे असं या आजींचं नाव. जनाबाई रंधेंनी भाजपकडून निवडणूक लढवली. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का. तर दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष. अंबरनाथमध्ये तेजश्री करंजुले यांनी शिंदे गटाच्या मनीषा वाळेकरांचा पराभव केला. तर बदलापूरमध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे विजय. चिपळूणमधील भाजपच्या विजयी उमेदवाराची राज्यभरात चर्चा. भाजपचे उमेदवार संदीप भिसे अवघ्या एका मतानं विजयी. राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी. मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष. शिंदेंच्या सेनेच्या ममता वराडकर विजयी. निवडणुकीत जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का. कणकवलीमध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी. विजयानंतर संदेश पारकर भाऊ. तर एका डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात हसू. नितेश राणेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणेंची प्रतिक्रिया. महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला. तटकरेंना धक्का. तर महाड माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं वक्तव्य. संगमनेरचं नुकसान करणाऱ्यांना सहन करणार नाही. दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. संगमनेरमधल्या विजयी सभेत बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. पूर्णा नगर परिषदेमध्ये 2 उमेदवारांना समसमान मतं. चिठ्ठी काढून उमेदवारांचा फैसला. प्रभाग क्रमांक 8 मध्ये यशवंत सेनेचे रंजना ढोके आणि भाजपचे प्रेमला सोळंके यांना समसमान मतं. दरम्यान चिठ्ठीद्वारे भाजपचे प्रेमला सोळंके या विजयी. आटपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम जाधव यांचा विजय. यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. हिंगोली, नाशिक आणि सोलापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मालवणमधील भाजप कार्यालयाबाहेर शिंदे सेनेचा शिवसैनिकांचा जल्लोष. तर फटाके फोडून शिवसैनिकांचा जल्लोष.
दीपक केसरकरांच्या ऑफिस समोर भाजपचा जल्लोष. भाजपचे प्रचार प्रमुख विशाल परब यांना खांद्यावर घेऊन भाजप कार्यकर्त्यांचा डान्स. नागपूरच्या कामठीमधील विजय रॅलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग. कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा हजारो नागरिक विजय रॅलीत सहभागी. कामठी नगर परिषदेमध्ये 40 वर्षांनंतर भाजपची सत्ता. अहिल्यानगरच्या राहता शिर्डी या पालिकेमध्ये विजयानंतर विखे पिता पुत्रांचाही जल्लोष. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखेंनी खेळली फुगडी. भाजप कार्यकर्त्यांसोबत विखेंचा विजय जल्लोष. भंडाऱ्यामध्ये भाजपचे 2 नगराध्यक्ष विजयी, तर भाजपच्या विजय रॅलीच्या वेळी विनय फुके यांनी दंड थोपटले. हिंगोलीमध्ये बांगरांच्या भावजाई रेखा श्रीराम बांगर यांचा विजय. आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीत जल्लोष मिरवणूक. विरोधकांवर टीका करताना बांगरांनी केलेले हातवारे पुन्हा चर्चेत. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भगीरथ भालकेंच्या पत्नीचा विजय. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके 11,500 मतांनी विजयी, तर भाजपच्या उमेदवार श्यामला शिरसाठ यांचा पराभव. संगमनेर नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीला धक्का. नगराध्यक्षपदी सत्यजित तांबेंच्या पत्नीचा विजय. संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे 16,400 मतांनी विजयी. शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजाई सुवर्णा खताळ पराभूत. संगमनेर सेवा समितीचे 27 नगरसेवक विजय. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण विजयी, तर उर्मिला केंद्रे या गंगाखेडमधून विजयी. मुक्ताईनगरात भाजपच्या रक्षा खडसेंना धक्का. कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी. संजना पाटील यांचा 2,580 मतांनी विजय. सिल्लोडमधून सत्तारांचे पुत्र समीर सत्तार विजयी, तर आमची अपेक्षा पूर्ण 28 जागांसाठी होती, मात्र मतदारांनी जो आशीर्वाद दिला तोही मान्य आहे. निकालानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी भाऊ बहीण भावजाई विजयी. नगरसेवक पदाचे उमेदवार लता गोलप, सचिन गोलप आणि निर्मला गायकवाड यांचा विजय जल्लोष. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईकही विजयी, तर यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा 645 मतांनी विजय. फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांना धक्का. नगर परिषदेतील 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे हे पराभूत, तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकरांचे बंधू शमशेर सिंग विजयी. पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मुलाचा 436 मतांनी पराभव. शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान हे पाथरीच्या नगराध्यक्षपदी विजयी. उरणमध्ये महाविकास आघाडीनं जल्लोषवेळी महेश बालदी यांना डिवचलं, तर नगराध्यक्ष पद जिंकल्यानंतर बादल्या फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. महाविकास आघाडीच्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर उरणमधून विजयी. वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का, तर आमदार रमेश बोरनारेंचे बंधू संजय बोरनारे पराभूत. भाजपच्या दिनेश परदेशींकडून 6,288 मतांनी पराभव. भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारेंना धक्का, तर सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारेंचा भुसावळमधून पराभव. भुसावळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजय. जेजुरीमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी. खासदार सुप्रिया सुळे यांचं ट्विट. तर या घटनेच्या संदर्भात मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्यानं संपर्कात असल्याची सुळेंची माहिती. दोषींवरही कठोर कारवाईची मागणी. नाशिकच्या भगूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रेरणा बलकवडे विजयी, तर विजय होताच प्रेरणा बलकवडे यांच्या पतीने त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केलाय. बार्शी नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता. माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा 4,639 मतांनी विजय. ठाकरेंच्या सेनेचे आमदार दिलीप सोपाल यांना मोठा धक्का. नाशिक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा ऐतिहासिक पराभव. 11 नगरपालिकांमध्ये महायुतीतील पक्षांचे उमेदवार नगराध्यक्षपदी. नांदगाव, इगतपुरी, सटाणा, त्र्यंबकेश्वर, मनमाडमध्ये शिंदे सेनेचे नगराध्यक्ष. भगूर, येवला, सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे, तर चांदवड, पिंपळगाव आणि ओझरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजय. तर धुळ्यातील शिरपूरमध्ये दगडफेकीची घटना. शिरपूर शहरातल्या वाल्मिक नगर भागात दगडफेक. विजय मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची माहिती. पोलीस घटनास्थळी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.